काल रात्री भुलेश्वरच्या राजाच्या आगमन सोहळ्यावेळी भुलेश्वरच्या परिसरामध्ये मूर्ती भायखळ्यावरून पोहोचल्यानंतर ती मूर्ती सरकली आणि त्यानंतर ती मूर्ती काही जणांच्या अंगावरती पडली आणि ह्या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 5 जण जखमीसुद्धा झालेले आहेत। सध्या आपण पाहतो की भुलेश्वरच्या ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली होती तिथे मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केलेली आहे आणि झालेल्या दुर्घटनेचा शोकसुद्धा व्यक्त केला जातोय। रात्री 9:30च्या सुमारास ही घटना घडलेली होती। काय झालेलं होतं काका? रात्री झालेलं होतं? किती वाजता ही दुर्घटना घडली आणि त्यावेळेला नेमकं काय झालं? 9:30-10च्या आजूबाजूला झालाय समजले। आणि चिक्कार भीड होती, 2000 पासून जास्त माणसे होते, 2000च्या वरती पब्लिक होती। घडला तर लगेच नासभाग झाली समजे आहे। आणि 2 माणसे आमचे दबले होते, 3-4 एंजल पण आहे, ते 2 तर वारले। एक आमच्या बिल्डिंगचाच होता आणि एक आमचा अध्यक्ष मंडपचा अध्यक्ष होता। तेवढं आहे। भायखळ्यावरून खरं तर मूर्ती इथपर्यंत आली आणि ती सुरक्षितपणे मिरवणुकीच्या माध्यमातून आणण्यात आली। मात्र इथे यहाँ मूर्ति जब पहुंची तब क्या हुआ था? क्योंकि भाईकला से मूर्ति यहाँ तक आई तब कुछ नहीं हुआ, लेकिन यहाँ पे ऐसा क्या हुआ कि अचानक से इतनी बड़ी दुर्घटना हो था उसको मालूम हो गया। हम लोग दर्शन के लिए आए थे, फिर निकल गए थे। रात की बात है, तो सुबह आए तब सब मालूम पड़ा है। सर डोसी करके नाम है इस लड़का, उसका काका को सब क्या जानकारी मिली घटना की? क्या देखो, सुबह रात को हम आए, दर्शन करके भीड़ थी, फिर सुबह इधर आया तो मालूम पड़ा कि ऐसा ऐसा हुआ। बाकी कुछ मालूम नहीं, अभी आपको देखा तब मालूम पड़ा। काका रात्री किती वाजता दुर्घटना घडली आणि काय नेमकं झालेलं होतं? 9:30 से 10 के बीच में दुर्घटना हुआ। काय नेमकं झालं? म्हणजे मिरवणुकीमध्ये सगळे दंग होते? निघत होती बराबर, ढोल तासा समजी निघत होती, काय इथे काय अडकला आणि त्याला मूर्ती बेंड झाली आणि अशी कोलॅप्स झाली। किती लोक अडकले होते आतमध्ये? 8 ते 9 माणसं, 9 माणसं कमी होतं। 2 वारले आता आणि बाकी हॉस्पिटलमध्ये आहे। या सगळ्यामध्ये त्या अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी किती वेळ लागला? कारण तुम्ही सगळेच प्रयत्न करत होतात। टाइम लागला। ते सळिया होता ना, लोखंडच्या सळियामध्ये मूर्ती होती, त्याच्या सर्व अडकलेला होता। कोणाच्या पोटात ते सळिया घुसलेलं होतं, ते सर्व काढायला टाइम लागला थोडा। हां, केंड से हटाना पड़ा उसको। आगमन सोहळे सुरू झालेत आणि मूर्त्या खूप मोठ्या उंच असतात, त्या मूर्त्या भक्तिभावानं आणण्याचा प्रयत्न मंडळांचा असतो। मात्र आता उंच मूर्ती अशा रस्त्यांवरून आणायची का, हा एक मोठा प्रश्न आहे। तुम्ही इथल्या परिसरामध्ये अनेक वर्षांपासून मूर्तीची स्थापना करता, इथल्या रस्त्यांच्या बद्दल किंवा मूर्तींच्या आगमन सोहळ्याबद्दल काय नेमकं सांगा? BMCच्या रोडच्या हिशोबाने हे झालेलं आहे। रोड क्लिअर एकदम खड्डाखुड्डी होता, त्यामुळे इथे अडकला होता, ते व्हील त्याच्या अडकला आणि मूर्ती बेंड झालेली, त्यामुळे हे झालेलं आहे। आणि आता एवढी मोठी मूर्ती आणायलाच नाही पाहिजे। खरं म्हणजे लोकांनी विचार करायला पाहिजे, लहान मूर्ती आणायला पाहिजे पूजासाठी, बाकी हे मोठी मूर्ती नाही आणायला पाहिजे माझ्या मते। काका, आपण मूर्त्या मोठ्या आणतो आणि त्या अनेक फूट उंचीच्या असाव्यात असा प्रत्येक मंडळाचा मानस असतो की आपली मूर्ती कशी मोठी आणि उंच दिसावी। मात्र अशा दुर्घटना जेव्हा घडतात तेव्हा त्या मूर्त्या तेवढ्या मोठ्या आणाव्यात का, हा एक मोठा प्रश्न आहे। तुम्ही या सगळ्या दुर्घटना आजकल क्या है, सब लोग मूर्ति आके अपना 50 वर्ष झाला, 51 वर्ष होता, कॉम्पिटिशन झाली आता। आता एवढा साथी हमारा खेतवाड़ी 30 फुट की मूर्ति है, अपना 28 फुट का मूर्ति था, जाती न होता, पर ये इसके मोटा एक खड्डा है और जब ऊंचा है इसलिए गाड़ी पर रखती है। तुम्ही काहीतरी म्हणत होतात की हे कॉम्पिटिशन झालंय मूर्ती मोठ्या, ह्याच्यापासून माझी मूर्ती मोठी पाहिजे, माझ्यापासून ह्याची मूर्ती मोठी पाहिजे, चुकीच्याच आहे। तुम्ही हा या दुर्घटनेचा दोष रस्त्यांना देताय मुंबईतल्या? इकडेच बसला होता मी, इकडेच होता मूर्तीच्या बरोबर। त्याला रस्ता जबाबदार आहे का ह्या दुर्घटनेत? रस्ता जबाबदार आहे नक्की। इकडे बघा, कॅमेरा दाखवा, इकडे उंच आहे, इकडे खड्डा आहे, पण ते बॅलन्स चुकला असेल। ही दुर्घटना घडल्यानंतर आतला हे मंडळाचे पदाधिकारी असतील किंवा इथले स्थानिक रहिवासी असतील जे वर्षानुवर्ष या मंडळाची या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात, मात्र इथे आपण बघतोय हा जो दुर्घटनेचं हे घटनास्थळ जिथे आहे तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की हा एका बाजूचा रस्ता जो आहे तो अत्यंत उंचावरती आहे आणि दुसऱ्या बाजूला हा खड्ड्यासारखा भाग जो आहे तो इथे जाणवलेला दिसतो आणि त्यामुळे
ज्या रथातून ही मूर्ती येत होती त्याचा बॅलन्स बिघडला आणि त्यानंतर ही मूर्ती जी आहे ती सरकल्यानंतर खाली कोसळली असंही देखील इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे. या बाजूला आपण पाहतोय ही मूर्ती जिथे कोसळलेली होती तो भाग जर आपण बघितला तर अत्यंत तो खालच्या बाजूला दबलेला पाहायला मिळतो आणि इकडे वरचा भाग जो आहे तो देखील हा गटारामुळे किंवा त्याचं जे मॅनहोल आहे त्यामुळे या रस्त्याची जो सपाट असा रस्ता असणं अपेक्षित आहे तो सुद्धा इथे पाहायला मिळत नाही आहे. रस्त्याची जी काही कामं करण्यात आलेली होती त्या रस्त्याच्या कामाच्या अनुषंगानं आपण बघितलं तर रस्ता हा ठिगळ लावलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतो आणि त्यामुळे रस्ता या दुर्घटनेला कारणीभूत आहे असं देखील स्थानिकांचं म्हणणं आहे. मात्र दुसरीकडे इथले स्थानिक रहिवाशी ज्या मूर्त्यांच्या उंचीची स्पर्धा सध्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये लागलेली आहे त्यावरून देखील काही प्रश्न उपस्थित करताना पाहायला मिळतात की मूर्ती किती उंच असावी आणि जर त्या अशा पद्धतीने उंच मूर्ती असेल तर अशा पद्धतीने दुर्घटना झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे असं देखील तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. सध्या या दुर्घटनेमध्ये आपण पाहतोय 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर 5 जण जखमी आहेत. त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि भुलेश्वरच्या या परिसरामध्ये जे लोक भुलेश्वरच्या राजाची प्राणप्रतिष्ठा करतात त्या सगळ्यांमध्ये दुःखाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन कमलेश सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.